व्हेरी मच. तर आर्याओले संघाची आपण जर्सी पाहता मित्रांनो, ती आज ऑस्ट्रेलियन जर्सी पाहू शकाल आणि सध्याच्या घडीमध्ये एक दमदार फॉर्म मध्ये असलेला आर्याओले क्रिकेट संघ ज्यांना प्रशांत घरत साहेब आई एंटरप्राइजेस यांच्या वतीनं हे टी शर्ट पुरस्कृत करून दिले गेलेत. त्या साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅचला सुरुवात झाल्याने पहिलाच बॉल लॉफ करत असताना सागर गायकवाड मान इन फॉर्म. कदर अतिशय चांगला फटका पाहिला मला. सिग्नल बाकी आहे चौकार की षटकार. लांब लचक फटका मारण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू बॉल एका टप्प्यावरती चाललाय. ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 वेलकम बाउंड्री. सागर गायकवाड चला टाकीगाव संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. टाकीगावचा 12वा खेळाडू जर हे षटक समाप्त होण्यापूर्वी आला नाहीये तर मात्र तुम्हाला आयोजक जी पेनल्टी देते त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर मग प्लीज टाकीगाव टीम आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. चांगला फटका पाहायला मिळाला. सागर गायकवाड मॅन इन फॉर्म. बंबावी पाडा नाईट स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं आणि त्या रात्रीमध्ये हा संघ सुपर 4ला गेला आणि त्या स्पर्धेतला मालिकावीर. यावेळेला बघा फुल लाईन डिलिव्हरी, बॉलर बॅक ड्राईव्ह हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क टाकायचा होता आणि ते सक्सेसफुल राहिला. प्रभंजन परदेशी हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये येत असताना माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहता. आजची शेवटची रात्र. उद्या 40+ क्रिकेट उद्या 2 दिवस तुम्हाला इथे पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर ही शेवटची रात्र फार महत्वाची राहील. ऑन साईडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि बॉल झाला हवाई सफर. मिड विकेटला क्लिअर करत बॉलला पाठवलं सागरने. सीमा पार मॅक्झिमम हिट. येस, आपण गिल्लूला देखील आमच्या पाहताय मित्रांनो की ओले क्रिकेट संघाचा सर्वात हुकमी एका ताकदवर फलंदाज म्हणून ज्याची ओळख गिल्लू आज तुम्ही डगआउट मध्ये पाहू शकाल. चांगला फटका त्या ठिकाणी सजवला सागर गायकवाडने. त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्येत बदल होताना आपण पाहता तब्बल 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. अपिश कव्हर ड्राईव्हचा फटका सागर गायकवाडचा क्लास या फटक्यामध्ये पाहिला. लेंथ बॉल होता त्याच्यावरती आपण पाहिला कव्हर्सला क्लिअर करत असताना हा चौकार होतोय आर्या ओले टीमसाठी. धन्यवाद डीजे. बघा थोडं आपण लक्ष द्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती तब्बल 15. या स्विशी कोळी सर डीजे परू आपण लक्ष ठेवा. जेव्हा बॉल डिलिव्हर तेव्हा आपण लक्ष द्या. 15 धावा नाही. त्याने आवाज वाढवला, त्यांना वाढवायचा होता माईकचा, त्यामुळे त्यांचं लक्ष नव्हता. चला असू द्या. 15 धावा आल्या. यावेळेला बघा खरं तर परफेक्ट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप चॉप करत सागरला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला आर्या ओले टीमला. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल बिनबाद 15. धन्यवाद. बघा स्क्रीनमध्ये तुम्हाला टाइम स्टॉप वॉच प्ले केलेला दिसेल आणि बरोबर 4 मिनिटं 30 सेकंदामध्ये पहिलं षटक, आय थिंक 25 सेकंदामध्ये पहिलं षटक संपला. ओव्हर रेट मेंटेन केलाय टाकीगाव संघाने. अजून 20 मिनिटं 35 सेकंद तुमच्या वाट्याला आहेत आणि बरोबर त्या 20 मिनिटं 35 सेकंदामध्ये तुम्हाला पुढची 4 षटकंही समाप्त करायचे. हे गरजेचं आहे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी. आणि आर्या ओले म्हटलं की आमचे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष राकेशभाई गायकवाड ते देखील तुम्हाला या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आणि नक्कीच आगामी कालखंडामध्ये या गोष्टीवरती देखील नक्कीच त्यांचं लक्ष राहील, जेणेकरून स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आज आपण पाहिला प्रत्येक स्पर्धेमध्ये 8 संघ एका पोलमध्ये खेळतात. हा देखील एक यश आहे या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचा. आणि ज्या हवाच्या सव्वा कधी प्रवेश फी घेतल्या जायच्या त्यांच्यावरती देखील आता रोख लावली. कट केला बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, पण त्याहीपेक्षा फिल्डिंग जबरदस्त. शॉर्ट थर्डमॅनला ज्या पद्धतीने बॉलला थांबवलाय, किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवला असं म्हणायला हरकत नाहीये.
प्रचंड अलर्ट होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टाकीगाव संघाचा सर्वेश नाईक, कौतुक करावं लागेल त्याचं. 1 रन या बॉलवरती आले, 1 रनच्या मध्येने स्ट्राईक रोटेट केली प्रसादने. स्ट्रायकिंग एंडला आता सागर गायकवाड आलाय. चांगली फलंदाजी त्याने पहिल्या षटकामध्ये साकारली. खतर या ग्रीन ग्रासवरती खेळत असताना एक वेगळा अनुभव खेळाडूंना मिळतो या स्पर्धेमध्ये. याही वेळेला ऑन साईडला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु आतली कडा घेत बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी फील्ड झालाय आणि इथे मात्र एक सिंगल या चेंडूवरती येत असताना सिंगलच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा आपण पाहता बिनबाद 17. प्रसाद गायकवाड आणि सागर गायकवाड सलामीवर जोन 2 खेळाडू. प्रसाद आता स्ट्रायकिंग एंडला आला या षटकामध्ये. त्याने पहिला चेंडू फेस केला, सिंगल घेतली होती पहिल्या बॉलवरती. हाफ ट्रॅकर पुन्हा लेट कटचा पर्यंत गलीमध्ये फील्ड झाला बॉल. थोडासा टेक्निकली परफेक्ट हा फटका खेळायचा होता, पण दिशा दिली, प्लेसमेंट केली, थोडासा त्या ठिकाणी फोर्स दिला असता तर कदाचित हा बॉल पॉईंट आणि कव्हरच्या मधून अगदी आपण मला वेगाने निघाला असता, पण त्या ठिकाणी गलीमध्ये हा बॉल फील्ड झाला. प्लेसमेंट करत असताना प्रसाद गायकवाड यांना आपण पाहत आहे. बघा मुख्य प्रवेशद्वारावरती कोणत्याही गाड्या आपण पार्क करू नका रोडमध्ये. नंबरची सूचना असेल खरं तर 4 व्हीलर चालकांना किंवा बाईक्सवाल्यांना आपण व्यवस्थित गाड्या पार्क करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, यॉर्करचा बॉल फक्त दिशा दिली, स्लॉटमध्ये आला जरूर, परंतु या बॉलवरती आली सिंगल. बॅटिंग करत असताना टीम आर्या ओले या संघाला नुकतीच आपण पहिला कदर रसायनी विभागातील स्पर्धा गाजवली. त्या अगोदर बंबावीपाडा नाईट स्पर्धेमध्ये देखील या संघाने वेगळी छाप सोडली आणि त्या अगोदर आपण जर पाहिलं रामबाग चषक तेही या संघाने गाजवलं. त्यामुळे यंदाचा हंगाम आपण जर पाहिलं तर आर्या ओळे संघाच्या नावावरती राहिला आणि एका बाजूने गेले काही वर्ष दमदार परफॉर्मन्स हा टाकीगाव टीमकडून देखील पाहायला मिळाला. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत. लेंथ बॉल होता, परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. चैतन्य पाटील आपण जर पाहिला तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले बघा, ओव्हर द स्टम्प्स जबरदस्त इन कटर टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, इन स्विंग झाला. त्या ठिकाणी फलंदाज सागर गायकवाडला बीट केलं. डॉट बॉल चैतन्याच्या माध्यमातून आपण पाहिला. उत्तम दर्जाचा एक अष्टपैलू खेळाडू, धीम्या गतीचा बॅकअप द हँड फसवला अक्षरशः सागरला, थोडासा बाहेर काढला बॉलला. या ठिकाणी आपण धीम्या गतीने कट करत असताना हा बॉल डॉट आलाय. सेकंड ओव्हरचा खेळ संपत असताना धावा आर्या ओळे संघाच्या माध्यमातून आपण धाव फलकावरती पाहिल्या तर 18, म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या चैतन्य पाटीलने. ग्रेट कमबॅक आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती. बघा नेक्स्ट मॅच असेल मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. चौथा सामना असेल कानोबा कुंडेबा विपक्ष स्वर्गीय रूपमदादा स्मृती कोपरोली 11 कोपरोली. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. माजी खासदार चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. लोकनेते रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय माजी खासदार रामचंद्र ठाकूर साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आजची 5वी रात्र या स्पर्धेची आपण पाहता. पहिल्या रात्रीमध्ये मंगेश स्पोर्ट्स खारकोपर हा संघ सुपर 4ला पोहोचला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला त्या ठिकाणी जय हनुमान दापोली हा संघ सुपर 5ला पोहोचला आणि तिसऱ्या रात्रीमध्ये दीक्षा राणी अन्विका स्पोर्ट्स मोरबी या संघाला आपण टॉप 5 मध्ये जाताना पाहिलं. आणि कालच्या रात्रीमध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ म्हणजे आकाश पाटील जे खरं तर शिरडोन नगरीच्या आहेत, कल्याण विभागातील स्कायरा 11चे सर्व आणि त्यांच्या नावाने एक टाकीगाव संघ देखील आपण अनेक वेळा खेळताना पाहिला. परंतु आज टाकीगाव संघ देखील तुम्हाला इन ॲक्शनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकासाठी आला तर अमय पाटील हा गोलंदाज, समोर प्रसाद. धीम्या गतीचा हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी ॲक्रॉस रनिंग खेळायचा होता, परंतु लेगच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल आपण होताना पाहत आहे. टोटल धावा धाव फलकावरती असतील त्या म्हणजे बिनबाद 19 धावा. 19 लॉस ऑफ 0 विकेट्स. आर्या ओळे टीम येल्लो जर्सी परिधान केली. प्रवीण मगाशी म्हणाला खरं ऑस्ट्रेलियन मानसिकता मात्र या संघाच्या आता झाली. शेवटपर्यंत संघर्ष करायचा आणि चांगला खेळ खेळायचा. इथे कव्हर्सला बीट करतो, थ्रू द कव्हर्स केले, स्लिप झाले थोडेसे, अक्षरशः पडले खाली. बघा या ग्रासमध्ये तुम्हाला थोडंसं स्पाइक शूजच वापरावे लागतील, कारण प्रॉपर कटिंग आहे ग्रासची. अनेक वेळा जर तुम्ही धावत असाल, जेव्हा ड्यू फॅक्टर जास्त होईल तेव्हा तर मात्र अनेक अडचणी तुम्हाला सामोरं जावं लागेल. अनेक फिल्डिंग करण्याची एक वेगळी मजा मात्र या तुम्हाला ग्रासवरती मिळेल. कोणत्याही प्रकारे तुम्ही ड्राईव्ह मारू शकता, तुम्हाला इजा होणार नाहीये. असं करत एक क्रीडांगण आहे ज्या ठिकाणी लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. 2 धाबा आल्या मागच्या चेंडूवरती. यावेळेला तेच तरार यॉर्कर टाकायचं होतं, पण लाईन भरकडली, दिशा भरकडली, त्यामुळे दशा व्हायला वेळ लागत नाही असं म्हणतात. एक्स्ट्रामध्ये भर पडेल, धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती बिनबाद 22. अमय पाटील या षटकामध्ये आलेत. प्रसाद वैयक्तिक 4 वरती खेळतो, त्याच्या बरोबरीने 9 चेंडू 15 या धावसंख्येवरती आपण पाहता. खेळत असताना सागर गायकवाड हा खेळाडू कमबॅक करत असताना गोलंदाज.
याही बरा यॉर्करचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधला एक्स्ट्रा कव्हर मधला फिल्डर पॉईंटच्या रिझर्व मध्ये गेला धावत, चेंडू उचलला फेकला, दरम्यान 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहता तब्बल 23 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये प्रणय चांगला स्टार्ट मिळाला. पॉवर प्ले मध्ये सागरने 15 धावा केल्या, ज्यामध्ये वैयक्तिक त्याच्या 14 होते. एक वाईट रनची देखील रन देखील मिळाली. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये चैतन्यने मात्र कमालीचं कमबॅक केलं. विकेट जरी मिळाला नसला तर इकॉनॉमिकल फिगर षटक त्याच्या माध्यमातून पाहिलं. 3 धावा आल्या. आता या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. त्या ठिकाणी गोलंदाज अमय पाटीलने. आक्रमक झालेत प्रसाद आणि सागर हे 2 खेळाडू. यावेळेला बघा पूल केला, बॉलला गॅप मध्ये चालला. मिड विकेट मध्ये 2 फिल्डर होते, त्यांच्या मधून हा गॅप शोधलाय. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, चौकार. चांगलं टायमिंग बघा. सागर जसा स्ट्रायकिंग एंडला आला त्याने मात्र एक स्कोरिंग शॉट मारला, जो गरजेचा होता का तर आर्या ओले टीमला. कारण जर का धावा इथे जास्त आल्या तर नक्कीच एक सन्मानजनक टोटल पहिल्या सत्रामध्ये सेट केलं तर मात्र सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स मिळेल. आणि हाच अप्रोच मात्र सागर गायकवाडने दाखवला. मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू आहे. मैदानाच्या चहू बाजूला तो मोठे फरक घेऊ शकतो आणि ते त्याने मात्र दाखवलंय अनेक स्पर्धांमध्ये. 27 ऑन स्कोर कार्ड, 27 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. यावेळेला तेच सरळ बॉल, प्रचंड गती होती, परंतु लाईन पुन्हा एकदा आपण जर पाहिली अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल त्या ठिकाणी टाकला होता गोलंदाजाने. पंचाने वाईड घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल 28 धावा 28. प्रत्येक खेळाडूचं लक्षात आता आमच्या व्यासपीठाकडे लागते, कारण व्यासपीठाच्या मागे फार मोठी LED स्क्रीन आहे. त्यावर देखील तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये प्रत्येक चेंडू पाहायला मिळतो, कशा पद्धतीने बॉल आला होता आणि कोणत्या पद्धतीचा फटका माझ्या बॅटमधून गेला ते देखील पाहतात खेळाडू. पुन्हा एकदा तेच तरार. यावेळेला आपण पाहता फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर, भन्नाट वेग पाहायला मिळाला. पंचांनी या बॉलला डॉट घोषित केलं. विशू कोळी मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अमय पाटील ची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली, ध्येय बोली, तर भरपूर चांगला उंचीचा हा खेळाडू आहे. बघा रिव्ह्यू फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बिमर आणि रनआउटसाठी दिला जाईल. यस रोशन, आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्रभाई पाटील गोब्यावरून करताना स्पर्धेचा आनंद घेतात. मगाशी 3000 दिले होते आणि दुसरा मॅच जिंकला तर 7000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु सागरला इथे थांबवेल कोण आणि त्याने ठोकलाय षटकार. दादा निवडून आलेले चौकार मारला विजयाचा. कदर हा सर्वांसाठी आपल्यासाठी आनंदाचा क्षण होता. चौथ्यांदा त्यांना कदर विधानसभेमध्ये आमदार बनण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी दिलेल्या कार्याची पोचपावती. याही वेळेला फिरून मारला बॉल, नटरंग स्टाईलने मागे चालला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतील, त्यांच्या आवाकाच्या बाहेर लॉंग चेस होता आणि बॉलने मात्र आता सीमारेषा गाठली. गेअर बदललाय सागर गायकवाडने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आर्या ओळे संघाची धावसंख्या आली धावफलकावरती तब्बल बिनबाद 38. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या माध्यमातून. खरं तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या करण्याचा वारसा जपणारे आपले सन्माननीय पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यकुशल आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर साहेब. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आदरणीय परेश ठाकूर साहेबांना आपण पाहिलं. खरं या मंचावरती भरपूर चांगलं योगदान या कुटुंबाचं राहिलं आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी. आणि त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. 3 ओव्हरचा खेळ संपत असताना 38 धावा धावफलकावरती आल्या विदाऊट लॉस. प्रणय ही देखील जमेची बाजू आर्या ओले संघासाठी. एका बाजूने आपण जर पाहिला लिडिंग रोल साकारतोय, त्या ठिकाणी आपण जर पाहिला खरं तर सागर गायकवाड, तर त्याच्या बरोबरीने आपण जर पाहिलं साईड रोल ज्याला म्हणता येईल सिंगल डबल घेतोय
सागरला स्ट्राईक देतो. इथे आपण पहिला स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, मागे चालला बॉल डीप कव्हर पॉइंटला, ज्या ठिकाणी फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने. फक्त सिंगल घेतले. सागर सांगतोय मैं हूं ना, थांबवतो त्या ठिकाणी प्रसादला, कारण त्याचा कॉन्फिडन्स आता वाढलाय. ज्या पण त्यांनी बॅटिंग केली या इनिंगमध्ये 13 बॉल 29 वरती तो खेळतोय. अप्रतिम फलंदाजी त्यांनी या सामन्यामध्ये साकारली आपल्या टीमसाठी आणि अजूनही त्याला या डावाला पुढे घेऊन जायचं. त्यामुळे स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. टार्गेट बनवायचं आहे या मॅचमध्ये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आर्या ओळे टीमला ऑन साइडला फ्लायटे स्ट्रोक आणि इथे मात्र आपण पाहता मिड विकेटच्या हातामध्ये झेल दिलाय. प्रयत्न चांगले होते. स्वप्नील खार पाटील चूक करणार नाहीये, त्याने झेल टिपलाय. खेळाडू बाद झालाय. सागर गायकवाड ज्याने 14 मध्ये 29 केल्या. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. क्या बात आहे. अन्नदाता सदा सुखी. खरं त्यांच्याकडून आम्हाला आज या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था झाली, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि पहिला खेळाडू बाजूला, त्यानंतर अश्विन पाटील हा देखील खेळाडू आपण पाहिला. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये तो मात्र वनडाऊनला चला 3ऱ्या क्रमांकावरती. धावा फलकावरती त्या म्हणजे 39. विंदने नगरीचे आमचे 40+ मास्टर गजाननजी पाटील, वसंतजी नबाळे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टाकीगाव टीमला स्पर्धेत शुभेच्छा, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. हा आमचा VIP डाईस ज्यावरती बसलेले आमचे प्रतिष्ठित मान्यवर. यावेळेस बघा कदर बॉल प्रचंड बाहेर झाला. निर्णय त्या ठिकाणी पाहिला जाईल. हा बॉल प्लॉटच्या बाहेर आहे की विकेटच्या आतमध्ये पडलाय. पंच नक्कीच चांगला निर्णय घेतील, कारण अश्विनला देखील माहिती हा बॉल कुठे लँड झालाय. चेक केलं जाईल. त्या ठिकाणी दोन्ही पंच चर्चा करतील नेमकं काय घडलंय, बॉलचं लँडिंग कोणत्या पोझिशनला झालंय आणि त्यानंतरच निर्णय येईल. निश्चित गोळी आपण जर पाहिलं एक मॅच्युअर्ड पंच झाले दादा, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. व्हाईट बॉलचा इशारा. लाईनमध्ये हा चेंडू कदाचित पडला असावा, त्यामुळे व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अगदी योग्य निर्णय. प्लॉटच्या बाहेर पडला असता तर कदाचित नो बॉल आला असता, पण व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिव्हर्सचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन, स्विच हिट केलाय आणि इथे मात्र आला हा स्वीट हिट. 4 धावा अश्विनच्या बॅटमधून. येस थँक्यू डीजे. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, मेघनाथ शेठ प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सदरा स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. चांगलं टायमिंग अश्विनचं पाहायला मिळालं, ज्याने रिव्हर्स होऊन हा फटका मारला चैतन्याच्या अगेन्स्ट. ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये फक्त 3 धावा खर्च केला, त्याच्या अगेन्स्ट मात्र हा फटका पाहायला मिळाला. यावेळेला बघाल थोडासा धीम्या गतीचा यॉर्कर खेळाडू शफल झाले. त्यांनी त्याचा स्टान्स ओळखला आणि त्यानंतर बरोबर बुंध्यात बॉल टाकला ब्लॉक हॉलमध्ये. आणि हे चैतन्याचं कमबॅक आहे. अनुभवी खेळाडू झाला आता. जितक्या मोठ्या स्पर्धा तो खेळतो त्याचा अनुभव त्याच्या बाजूला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र त्याने या षटकामध्ये केलाय. 44 वरती 1 अशी धावसंख्या आपण धावफलकामध्ये पाहतोय. मागचा विकेट सागर गायकवाड ज्याने 14-29 केल्या. स्वप्नील खार पाटीलने चांगला झेल टिपला होता मिड विकेटला. आणि इथे आपण पाहता आता पुन्हा एकदा अश्विन पाटील स्ट्राईक एंडवरती. याही वेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चला मिड विकेटला स्वप्नीलच्या दिशेने. खतर या मैदानाचं एक वेगळं वैशिष्ट्य आम्ही पाहिला जेव्हा गोठेकर आणि खरं तर आपण सामना पाहिला बोनकोडे लेवून बोनकोडे. स्वप्नील डांगे हा खेळाडू होता क्षेत्ररक्षक. त्याने सलग एकाच सामन्यामध्ये 5 झेल टिपल्या होत्या आणि तो खेळाडू सामनावीर राहिला होता. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्याचा पाठलाग बॉलने घेतला की त्याच्याचकडे जाणार, हे वैशिष्ट्य या मैदानाचं आम्ही पाहिलं. आणि त्याने काय झेल टिपल्या होत्या तिथून तो सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश बोनकोडे 11 बोनकोडे संघाने केला होता. 4 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती आल्या 1 खेळाडू बाद 45. आणि रामदार साहेबांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. रोशन, या स्पर्धेमध्ये गेले आपण आज 5वी रात्र ना, आय थिंक 5व्या रात्रीमध्ये रोज आपल्याला व्यासपीठावर काही ना काही आज समोसे, कचोरी, त्याच्यानंतर वालाच्या शेंगा असतील, तुरीच्या शेंगा असतील, मके असतील
आणि तर आपल्याला चेतन ठाकूर चाय तर स्पेशलिस्ट माहितीच आहे. रोज रोज काही ना काही आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळतंय. खरं तर सर्व खवय्ये आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं प्रत्येक रात्रीमध्ये आम्हाला योगदान मिळालं खरं तर आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन. जाऊया आपण स्लॉगवरच्या षटकामध्ये. इथे आता काय होईल ते पाहावं लागेल. यावेळेला डाऊन द ग्राउंड कव्हरच्या दिशेमध्ये शॉर्ट कव्हरला इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, पण तो एलिव्हेशन कमी मिळालं आणि इथे अश्विनचा विकेट. कॉपी बुक स्टाईल. चांगला कॅच पकडला त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला रोहित नाईकने. कदर फटका सुंदर होता. हा त्याच्या डोक्यावरून जर गेला तर डेफिनेटली चौकार मिळाला असता. अश्विनचा प्रयत्न तो होता इनफिल्डला क्लिअर करून जो तर मोठा गॅप होता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मधला, त्याच्यामधून त्याला चौकार मारायचा होता. त्याने ठरवलं होतं आणि बरोबर शॉर्ट सिलेक्शन होतं, पण तो एलिव्हेशन कमी मिळालं. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे नौका खेळाडू अमित मुंगाजी मधल्या फळीतला आणखीन एक स्फोटक आणि आक्रमक फलंदाज दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती टार्गेट सेट करायचं, टार्गेट बनवायचा. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला वेगवान बॉल होता जरूर, पण तो डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. त्यामुळे या इनिंग मधला हा 6वा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन जास्त खर्च केलेले आहेत टाकीगाव टीमने. एक्स्ट्रा रन प्रचंड खर्च केला टाकीगाव संघाने या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर, हाफ हेलिकॉप्टर लुक दिला होता, म्हणून बॉल चालला त्या ठिकाणी रोहनच्या दिशेने. आणखीन एक सिंगल रन मात्र इथे आली. एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर नक्कीच या ठिकाणी एक मोठं टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळेल. आणि प्रसादकडे ती क्षमता आहे, तो सलामीवीर खेळाडू आहे आणि त्याला मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल या बॉलवरती. पुढच्या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील, त्याचा फायदा आपल्या संघाला कसा होईल तेच बघावं लागेल. इथं फक्त दिशा दिली आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, बॅकफुटला गेले, शफल झाले आणि बॉलची लेंथ ओळखली, फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या बाहेर मात्र बॉल चाललाय, सीमा पार, चौकार. फिफ्टी अप, 51 धावा धावफलकावरती आल्या आर्या ओळे संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण जर पाहिलं 15 सेकंडवर 3, तिसऱ्या ओव्हरमध्ये 20, चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा चैतन्याला त्याने 7 धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर जवळजवळ 6 धावा खर्च केल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि प्रसाद एक चांगला सेट झालेला फलंदाज मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 50 अप 51 मध्ये पोहोचलाय. या क्रीडांगणाचा पण इतिहास पाहिला तर सर्वाधिक हायएस्ट जो गव्हाण संघाच्या नावावरती राहिला 74 धावा संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिला. आणि लो स्कोर धावा डिपेंड देखील झाल्या या मैदानात बॉलिंग करत असताना. बोनकोडे इलन बोनकोडे संघाने करून दाखवलं होतं. आणखीन एकदा यावेळेला लॉफ केलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. प्रसाद गायकवाडचा क्लास, ताकद नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहिली आणि इथे मात्र आलाय आर्या ओळे संघाला हा निर्णायक षटकार. ओव्हरपिच बॉल आणि त्याच्यावरती मात्र प्रतिहल्ला केला प्रसाद गायकवाडने. 57 रन स्कोर कार्ड वरती. आणखीन एकदा शॉर्ट ऑफ लेन, परंतु इथे फटका फसलाय, बॅटची टोळणी घेतली आणि इथून मात्र मोठा धक्का बसला. शॉर्ट फायनलला जेल टिपला, खेळाडू बाद झालाय. त्या ठिकाणी प्रसाद गायकवाड ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी धाबा बनवल्या. 9 चेंडूमध्ये 16 धाबा. वरती आणखीन एक खेळाडू बाजूला. प्रसाद मैदानाच्या बाहेर चालला. नौका फलंदाज अजय गायकवाड चाललेत आणि या षटकामध्ये आता शेवटचा बॉल बाकी आहे. बघा टॉस साठी पुढचे दोन्ही संघ आपण या मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि एका बाजूने सदानंद स्मृती गव्हाण, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. तर लास्ट बॉल बाकी आहे, शेवटचा षटक. 57 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. टार्गेट सेट करणारा चेंडू बघा इथे थोडासा
रेसिडेन्शियल झोन आहे, त्यामुळे आवाजामध्ये निर्बंध लावला जाईल 100%. पहिल्या रात्रीपासून होतं. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 57 रन धाव फलकावरती आपण लागताना पाहू शकाल. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे दिग्गज पॅकर गणेश शेट कदम स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. ऑन साईडला अजयने बॉलला मारलाय खरा, फिल्डर पोहोचला त्या ठिकाणी आणि बघा झेल बाद झाले या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती मात्र शेवट गोड झाला. टाकीगाव संघाचा खेळाडू बाद झाला अजय आणि टार्गेट सेट झाला. आता तर 57 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या. आता 58 धावांचा पाठलाग पुढच्या इनिंगमध्ये करावा लागेल टीम टाकीगावला आणि एका बाजूने 58 धावा जर चांगलं टोटल उभारलंय का तर ओवळे संघ ते त्यांना डिपेंड करायचं आहे. परंतु यानंतर मेघनाथ प्रतिष्ठान जासई आणि सदानंद स्मृती गव्हाण या दोन्ही संघाच्या संघानेकर आपण इन्व्हाइट करूया आणि पुढच्या सत्रामध्ये आवाज असेल आमचे समालोचक मित्र, आवाज कलाकारांचा, उत्तम समालोचक, निवेदक, गायक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व राजकिरण कोळी सर. तर ओवले संघ जेव्हा मैदानावरती उतरल बघा फिल्डिंगसाठी, त्यांच्यासाठी ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय धीरज अरुण शेठ पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर बघा इथे विकेट हॅट्रिकसाठी धीरज अरुण पाटील साहेब विद्यमान उपसरपंच ओवले ग्रामपंचायत यांच्या वतीने ओवले क्रिकेट संघाला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस आपण पाहू शकाल आमचे महाराष्ट्र पोलीस अर्थातच जनतेच्या सेवेसाठी तमाम तत्पर, नेहमी सदैव आपण पाहतो रक्षणासाठी आज या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं उपस्थित झालेत. मगाशीच पोलीस वर्सेस आयोजक शो मॅच आपल्याला पाहायला मिळाली. साहेब यावं आपलं आम्ही खासदार ट्रॉफीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. संतोष पिलानी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या समेत आपण कॉन्स्टेबल साहेबांचं देखील सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं. साहेब तुम्ही आलात म्हणजे या स्पर्धेला आम्हाला 4 चांद लागल्यासारखे झालं, कारण एपीआय कामत साहेब जेव्हा शो मॅच असते ना आणि तेव्हा शिंदे साहेब, अभयसिंह शिंदे साहेब एपीआय ते दोघे मस्त फलंदाजी करत असतात जेव्हा शो मॅच असते तेव्हा. आणि आज तुम्ही देखील आलात. कधी मनमुराद मोकळा वेळ तुम्हाला जर मिळाला तर तुम्ही तितकीच चांगली फलंदाजी करू शकता किंवा शो मॅच जेव्हा पोलिसांची असते. आणि साहेब आम्ही तुमचं या स्पर्धेच्या वतीनं रामशेठ ठाकूर साहेब अर्थातच खासदार ट्रॉफीमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आदरणीय पोलीस सदरक्षण आहे कलनिग्रहण या ब्रीदवाक्याप्रमाणे सातत्याने समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारी मंडळी म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस. तर मी साहेबांना विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. आम्ही खरं तर आज पेंटची स्पर्धा केली. त्या स्पर्धेला रायगड जिल्ह्याचे ॲडिशनल SP शिवतरे साहेबांचं आगमन झालं होतं आणि स्वतः DYSP टोंपे साहेब देखील त्या मैदानामध्ये खेळले होते. साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. कॉल कोण करणार आहे? यस, जासई संघ कॉल करेल. यस, स्पिन द कॉइन अँड कॉल करतील जासई संघाचे कॅप्टन. हेड कॉल, छापा कॉल अँड इट्स अ हेड. साहेब तुमचं मनापासून आभार. आपण असं नसतं व्हा. धन्यवाद. तर जासई संघ तुम्ही टॉस जिंकला. निर्णय काय तुमचा काय असेल? फिल्डिंग आज पेंडिंग निर्णय. यस, थोडं थांबा, बोलायचं आहे. मोठी स्पर्धा आहे, तुम्ही दोघांनी थांबा. माझी खासदार ट्रॉफी या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे. या मैदानाबद्दल काय बोलाल? ग्राउंड एक नंबर आहे. आज संघामध्ये संपूर्ण खेळाडूंचा स्क्वॉड असेल? हो नक्कीच सगळे आहेत. यस, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला फार कमी बोलता, तुम्ही समोर या. खरं तर आपण अनेक वेळा खास कळग्यामध्ये किंवा दगडांच्या ग्राउंडमध्ये खेळताय, परंतु प्रत्येकाचं स्वप्न असं ग्रीन घासमध्ये खेळणं. तुम्हाला आता ही संधी मिळाली या माझी खासदार ट्रॉफीमध्ये, काय सांगाल या मैदानाबद्दल आणि स्पर्धेबद्दल? ग्राउंड तर सुंदर आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. जास्त एक बलाढ्य संघ आहे. काय रणनीती राहिली या संघाच्या अगेन्स्ट? चांगले खेळ करण्याचा प्रयत्न करू आमचा बेस्ट. कोणते खेळाडू आहेत तुमच्या टीममध्ये ज्यांच्याकडून तुम्हाला भरीव कामगिरीची अपेक्षा राहील आजच्या रात्रीमध्ये? अनिकेत कोहली आहे, सिद्धेश कोहली आहे, संदेश कोहली आणि संपूर्ण टीम. यस, बेस्ट ऑफ लक तुम्हाला या मॅचसाठी. अभिनंदन. तर टॉस जिंकलाय जासई संघाने. निर्णय पेंडिंग आहे, परंतु यानंतर आपण सन्मानाकडे वळूया. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते खाकीतले आमचे देव माणूस आदरणीय API संतोषजी पिलाने साहेब उल्वा पोलीस यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. मी API संतोष पिलाने सरांना विनंती करतो आपण या सादरीकरण कक्षामध्ये आपला सन्मान स्वीकारा. सुजित दादा ठाकूर आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत,
त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. काकीतील देवमाणूस, ऊन वारा पाऊस याचे तमान बाळगता कोविडमध्ये आपण पाहिला भरपूर चांगलं योगदान ज्या खरंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून आपण पाहिलं, त्यांचे हे खरंतर विशेष अधिकारी आहेत, त्यांचा हा सन्मान केला जाईल. असं म्हणतात सीमेवर लढणारे जवान आपल्या भारतीय सीमेचं रक्षण करत असतात, परंतु त्या भारत देशातील अंतर्गत सुरक्षेची यंत्रणा ही खरंतर पोलीस दलाकडे असते. आणि आज याच खाकी वर्दीचा आणि या पोलीस दलाचा सन्मान आम्ही माजी खासदार ट्रॉफीमध्ये घेत आहोत. यस रोशन, कोविड काळामध्ये तर खऱ्या अर्थानं देवदूत म्हणून ते बनले आणि तमाम जनतेची देखील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुरक्षा देखील करण्यात आली. प्रवीण, खतर आम्ही पेणमध्ये डी के दादांची स्पर्धा केली. पहिल्याच लढतीमध्ये पत्रकार विपक्ष पोलीस स्वतः त्या ठिकाणी DYSP साहेब पेणचे आमचे टोंपे साहेब खेळले त्या सामन्यामध्ये आणि 3 APS साहेब एकाच मॅचमध्ये खेळले. आणि त्यानंतर स्वतः ॲडिशनल SP शिवतरे साहेब देखील त्या स्पर्धेला येऊन गेले. आणि आज सिंगम माणगावचे आमचे खरंतर बेलदार साहेब हे देखील या स्पर्धेला भेट देऊन गेले. आणि पुढील सन्मान असेल PC संजय राठोड साहेब या साहेब आणि अनिकेत पगार साहेब, दोन्ही साहेबांना विनंती आपण देखील आमचा सन्मान स्वीकारा. हा खरंतर तुमच्या कार्याचा तुमचा कर्तृत्वाचा सन्मान आहे. या ठिकाणी माजी खासदार ट्रॉफीमध्ये सुजित ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहत आहे. त्यानंतर अनिकेत सर आपण देखील आमचा सन्मान स्वीकारा. मायेचे उपदार शॉल, रेशीम धाग्याने विणलेली मायेचे उपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. अनिकेत सर आपण देखील हा सन्मान स्वीकार करा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर बघा इथे गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल. ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धीरज अरुण पाटील साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक येणाऱ्या गोलंदाजाला 3000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. तर या ठिकाणी सदान स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण संघाचे पुरस्कर्ते सर्जा शंकर बिचवा बैलाचे मालक आणि दमदार पुरस्कर्ते प्रवीणबाई कोली यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आणि त्यांच्याच माध्यमातून येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दमदार नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघाला नेहमीच त्यांच्या माध्यमातून दमदार योगदान दिले गेले. दरवर्षी जोपर्यंत रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ राहील तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून दरवर्षी त्यांना नवीन टी-शर्ट्स दिले जातील. यावर प्रवीण शेठ कोहली आपलं सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राजकिरण कोहली सर. धन्यवाद प्रवीणजी गायकर सर, धन्यवाद रोशनजी पाटील सर. तसेच भोईर सरांचंही आदरातिथ्य केलं जाईल. आम्ही विनंती करतो भोईर सर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जावं, मैदानाकडे जाऊया. पंचांचा इशारा येईल. हे वी गो, ग्रीन सिग्नल फॉर द सेकंड इनिंग. पहिल्याच चेंडूवरती बघितलं तर चेंडू हवेमध्ये आहे. 38 सर्कलच्या बाहेर हा चेंडू मात्र पकडलाय, झेल संपलाय. फलंदाज निहाल नाईकचा खेळ. अगदीच चेंडू पाहिला, ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता. त्याला मात्र इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. असं वाटलं होतं की कदाचित हा फटका चांगला पाहायला मिळेल, परंतु फलंदाज बाद झालाय. तसेच विनायकजी कोहली आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीने आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आदरातिथ्य करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. तसेच आम्ही विनंती करतोय आदरणीय परदेशी सर आपण यावं. पहिल्याच चेंडूवरती मात्र आपण पाहिलं 58 धावांचा चेस होता. रवींद्र म्हात्रे एक असे गोलंदाज आहेत, आमचे मित्र आहेत, स्नेही आहेत आणि एक जबरदस्त समालोचकांसोबत आता आपण पाहिलंय तर जबरदस्त एक गोलंदाज आहेत. मग डावखुरे हाताचे हे गोलंदाज काटाकीर गोलंदाजी करतात. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला असं वाटलं की आपण हा चेंडू सहज इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळू, परंतु हे मैदान आहे ना लेदर क्रिकेट आहे मित्रांनो, लेदर क्रिकेटचं मैदान आहे, त्याच्यामुळे चेंडू स्विंग चांगला होतोय. ह्याही वेळेला सलग त्याच ताकदीचा फटका पाहायला मिळतोय, त्याच धाटणीचा फटका, परंतु ह्या वेळेला टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला, त्यामुळे मात्र जरूर चौकार मात्र मिळेल. तर या ठिकाणी आम्ही विनंती करतो बघा ओवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धीरज अरुण पाटील साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती त्यांच्या समेत की मित्रांनो चारही रात्रीमध्ये रायगडचा दमदार फलंदाज अर्थातच रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर घेण्याचा विक्रम ज्यांनी केला ते किरण पवार
देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. किरण यावा आपल्या व्यासपीठावरती. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि धीरज अरुण शेठ पाटील उपसरपंच आपलंही सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र पाहिलं तर रूबी कट केली होती. निश्चितच चेंडू मात्र थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतो, परंतु प्रयत्न चांगले केले होते. मग फलंदाजी करणारा स्वप्नील खार पाटील यांचेही काम चांगलं आणि निश्चितच आपण पाहिलं तर फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात केला गेलाय त्यांनी अगदीच हा चेंडूला हात जरूर लावला, अन्यथा हाही चौकार पाहायला मिळाला असता. पहिल्या दिवसापासून ते अंतिम रात्रीपर्यंत माजी खासदार चषकामध्ये अनेक मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी उपस्थिती पाहायला मिळाली. अजूनही अनेक मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देतील. ह्यावेळेला मात्र डिसायडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, तदनंतर विचार बदलला आणि हा इनफिल्डला क्लिअर करत चेंडू मात्र चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग. एका टप्प्यानेशी निश्चितच लॉंग ऑफ रिजन मध्ये हा आलाय चौकार. एका टप्प्याने आलेला चौकार मात्र धावसंख्येला चांगली प्रगती देऊन जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 10. मग धावसंख्या ज्या व्यक्तीच्या हातातून इथे लिहिल्या जातात, मोराव गावचे आमचे प्रणयजी म्हात्रे अगदीच नेहमीच चांगली कामगिरी करताना आम्ही पाहिलंय. ज्या ज्या वेळेला प्रणय म्हात्रे सारखे गुणसंख्या लेखक बाजूला बसले जातात ना, त्या वेळेला समालोचकांना मात्र कोणत्याही प्रकारची एक टेन्शन नसतं, कोणत्याही प्रकारची काळजी नसते, कारण ताकदवर असं काम त्यांचं पाहायला मिळालं. म्हणूनच तर अगदीच मागच्या 3 वर्षांमध्येच सर्वच आयोजकांच्या पसंतीस पडलंय हे नाव प्रणय म्हात्रे, मॅन फ्रॉम मोरावे. 58 धावांचा चेस आहे. पहिल्या 30 चेंडूंमध्ये पहिलं षटक आपण हाताळतोय ते जे की साकारलं जाते. रवींद्र म्हात्रे पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर मात्र हल्ला बोल केलाय. शॉर्ट ऑफ लेन जरूर अगोदर जाणलं होतं, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, ह्याही वेळेला प्रयत्न सक्सेसफुल झालाय. रिव्हॉल्व मात्र जर तुम्ही मागच्या काही मॅचेस पाहिल्या असतील मागच्या काही दिवसांच्या, तर ज्या ज्या गोलंदाजांकडे लेग ब्रेक आहे ना, सर्व गोलंदाज सक्सेसफुल झालेत. कारण ह्या विकेटवरती चांगला चेंडू टर्न होतोय. तुम्ही फ्लायटेड टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न, तुमच्याकडे ते आहेत शस्त्र रिव्हॉल्वजी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला, तदनंतर मात्र धावसंख्येला मात्र चांगला सूर. धावसंख्या 14 वरती पोहोचते. म्हटलं होतं तुमच्याकडचे व्हेरिएशन काढा, व्हेरिएशन काढला. जसा फलंदाज पुढे सरसवण्याचा प्रयत्न केला, गती काढली आणि निश्चितच शेवटचा चेंडू मात्र निर्धाव आलाय. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 1 बाद 14. बघा मगाशी 3000 होते हॅट्रिक साठी. आता इथे ओले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धीरज अरुण पाटील साहेब यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक आर्या स्पोर्ट्स ओले संघासाठी विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. धीरज अरुण पाटील साहेब उपसरपंच ओले यांच्या वतीनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 लाखाचं खरं तर प्रारंभिक बक्षीस या स्पर्धेला आहे. मग 30 किलो वजनाची काचेची ट्रॉफी, हे खूप मोठं असं योगदान आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने ह्या स्पर्धेला लाभलंय. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित आपण माजी खासदार चषक 2025 अनुभवतोय. मग ह्या स्पर्धेमध्ये 5 रात्रींमध्ये अनेक समालोचक, दिग्गज समालोचक आले. त्यासाठी मी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं कौतुक करेन. खरोखर एवढे आवाज या 5 रात्रींमध्ये ऐकायला मिळाले, तेही चांगले चांगले आवाज. मग आज नवीन आवाज आमच्या ह्या एरियामध्ये आलाय मंगेश पाटील, अतिशय चांगलं समालोचन त्यांच्याही माध्यमातून ऐकायला मिळते. तर याच दरम्यान जासी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आहेत आणि भूषणभाई यांना विनंती असेल यावा. फेब्रुवारी महिन्यामध्ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान ची नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. भूषणभाई यावं, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी, आपण यावं. आपल्या इथे कमिटीच्या वतीनं इथे आमंत्रित केलं जातं. यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बऱ्याच उशिरापर्यंत जो अमेय पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, तो अमेय पाटील स्ट्राईक एंडला आला. गोलंदाज शक्तीचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा होता, त्याला हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिले आणि बाकीचं काम मात्र चेंडू अगदीच फास्ट आउटफील्डने सहजरित्या क्षेत्ररक्षकांना चिरत गेला चौकारासाठी. गतिमान चेंडू. ह्या वेळेला मात्र फलंदाजाला काही तो चेंडू समजलेला नाहीये. शक्ती कदाचित पहिल्या चेंडूवरती आपल्या हातातून चेंडू निसटला असेल. पहिल्या चेंडूवरती अशा गोष्टी घडत असतात, परंतु ह्या वेळेला स्वतःवरचा विश्वास मात्र सार्थ ठरवलाय. चेंडू आलाय निर्धाव.
फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का, चेंडू निर्जल स्थळी जाऊन विसावेल. निश्चितच चेंडू मात्र चाललाय निर्जल स्थळी, कारण लॉंग ऑफ क्षेत्र खाली होतं, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याच्यामुळे चेंडू मात्र गेला निर्जल स्थळी. तोपर्यंत मात्र निश्चितच ह्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्यात. 58 धावांचा चेस असला तरी धावा डिफेंड होतात. मग न्हावे संघाने मगाशी ज्या धावा डिफेंड केल्या, पहिली मॅच आजच्या रात्रीतली कशी व्हावी त्याचं एक उदात्त उदाहरण पाहायला मिळालं. अप्रतिम मॅच पाहिली आज. कोलवर टप्प्याचा चेंडू इथं मात्र निश्चित उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. मग निश्चितच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क ह्या 2 गोष्टी जर प्रॉपर असतील तरच कनेक्शन चांगलं पाहायला मिळतं. कनेक्शन फसलं, परंतु सुदैवाने 1 धाव मात्र इथं अमेय पाटीलला मिळाली. निश्चितच धावसंख्या ऍड केली जाईल टाकीगाव संघाच्या गुणतालिकेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 21. पुलटॉसचा चेंडू होता. निश्चितच 1 धावेचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 धाव मात्र इथं काउंट केला जातोय. निश्चितच बॅट्समन रिव्ह्यू आहे ना सर? येस, इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू. तर चेक केला जाईल. निश्चितच पंच आमच्या ऑफिसला इथं येतील. गोलंदाजाच्या हा चेंडू वेस्ट हाईटच्या वरती आहे की काय असं विचारलं जाते. मग आपल्याला ज्या ज्या वेळेला रिव्ह्यू येतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्यावेळेला असा आवाज येतो, डायरेक्टेड टू थर्ड अंपायर. तर यस, या स्पर्धेतून खऱ्या अर्थानं पिलानी साहेब मात्र रजा घेत असताना API संतोष पिलानी साहेब, उल्वे पोलीस ठाणे PC संजय टाटोड साहेब आणि अनिकेत पगार साहेब, आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवली. आपला मी मनापासून आभार. इट्स अ नो बॉल कॉल. Thank you very much, sir, for being over here. It was a great presence that you was here. It's a beamer. चला, बीमर आहे मित्रांनो, ऍक्सेप्ट करा प्लीज. वेस्ट हाईटच्या वरती असल्यामुळे मात्र हा चेंडू नो घोषित केला गेलेला आहे. आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपण खासदार चषकामध्ये आहोत मित्रांनो. चला, क्षेत्र सजवायचं आहे. रिव्ह्यू तुमचा चेक केला गेलाय. 58 धावांचा हा चेस आहे. चला, क्षेत्ररक्षण सजवा मित्रांनो प्लीज. 2 लाखाची स्पर्धा, माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा. पंचांचा इशारा आलाय. निश्चितच नो चेंडू. निश्चितच हा चेंडू पुढचा फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्रीट. फटका अतिशय चांगला ताकदीने उचललाय, टायमिंग प्रॉपर, त्याच्यामुळे चेंडू मात्र जाईल अगदीच मिड विकेटला चिरत डोक्यावरून आलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धावा बनत नव्हत्या, तिथून मात्र धावसंख्येला नो चेंडूचा आसरा मिळाला आणि एकच षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र चांगल्या आकाराला आली. पल्ला मात्र धावसंख्येचा गाठला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 29. 58 धावांचा हा चेस आहे, त्याच्यामुळे अर्धा पल्ला आता मात्र गाठलाय. अजूनही इथून पुढे 29 धावांची गरज असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे, जे की साकारलं जात आहे शक्ती यांच्या माध्यमातून. निश्चितच एक भव्य दिव्य स्पर्धा आहे मित्रांनो. आपण जे मैदान पाहतोय अशी मैदानं पाहायला मिळत नाहीयेत. निश्चित ह्या विषयावरती आपण चर्चा करू. 1 to go in this over. फुलटॉस चेंडू होता, कदाचित कॅच होऊ शकते, कारण आता मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय आणि हा विकेट मात्र इथे गारद होईल. जो फलंदाज चांगली कामगिरी करत होता तो फलंदाज मात्र अमेय पाटील 1 षटकार 1 चौकार ठोठावून मात्र बाद झालाय. हे स्पर्धेचा एन्जॉय घेत असताना आपण पाहू शकाल शेलगर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक गोल्डन मॅन यंबाय, आपलं सहर्ष स्वागत. आमचे बालकृष्ण मामा आपलं स्वागत करतो. त्याच्यानंतर नेहमी सातत्याने प्रल्हाद शेठ गोल्डन मॅन असतील, त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. बघा, विकेट हॅट्रिक साठी इथे सुवर्ण संधी असेल. मग अशी 3000 रुपये होते, आता 5000 रुपये विद्यमान उपसरपंच धीरज अरुण शेठ पाटील यांच्या वतीनं आर्या ओले क्रिकेट संघासाठी विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं पारितोषिक. मग ज्या गोष्टीबद्दल मी सांगत होतो प्रणय, की आपण हे मैदान जर पाहिलं
तर अतिशय सुंदर ग्रास पाहायला मिळते, सर्वदूर फैलावलेलं मैदान आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान. अशा सुंदर मैदानावरती आपल्याला टेनिस क्रिकेट खेळायला पाहायला मिळतोय. ह्याहून मोठं आपलं सौभाग्य काय. मग त्याच्यासाठी आपण कायम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचे आभारी राहिलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आपल्याला ह्या मैदानावरती खेळ पाहायला मिळतोय. एक वेळ होती की आपण अनेक शेतांच्या मध्ये सर खेळायचो. मग अर्धा बांध ह्या कव्हरमध्ये तर अर्धा बांध तिकडे, आणि काही धावा तर डिक्लेअर द्यायला लागायच्या. पहिल्यांदा पाहिलं तर सर तुमच्या वेळेला तुम्ही चालत अनेक गावं मैलोनमल जायचे, मग पायात चप्पल नसायची. आजकाल मात्र प्लेयर फॉर्च्युनर मध्ये येतात. क्रिकेट बदललंय, क्रिकेटला व्यावसायिक दर्जा प्राप्त झालाय. त्याच्यामुळेच आपण मात्र आता 2-2 लाखांच्या स्पर्धा कॅप्चर करतोय. मग ही स्पर्धा जर पाहिली तर ह्या स्पर्धेमध्ये 5 बक्षिसं पाहायला मिळतील, म्हणून आपण सुपर 5 कॅल्क्युलेट करतोय. पहिल्या काही सुपर 5 संघांची नावं जर पाहिली, दीक्षा राणी अनिविका स्पोर्ट्स मोरबी, रुद्र अँड रॉय जय हनुमान दापोली, स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ आणि मंगेश स्पोर्ट्स कारकोपर. आजच्या रात्रीमध्ये कोण असणार आहे हा संघ जो की निश्चितच पुढे जाईल. अजूनही पाहिलं येणाऱ्या 18 चेंडू 29 धावांची गरज असणार आहे. तर ह्या धावा कशा पद्धतीने होतील, कारण मॅच इझी नाही आहेत. लेदर विकेट आहे. तुम्ही जर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती केलीत आणि योग्य गतीने केलीत तर तुम्हाला मॅच फिरताना पाहायला मिळतात. कारण मगाशी नावा संघांनी धावा कमी होत्या, 44 अवघ्या धावा होत्या, त्या डिफेंड केल्या. ह्याही वेळेला कदाचित बॅटची कट घेऊन मात्र चेंडू चाललाय गलीच्या क्षेत्रामध्ये, तिथून मात्र चेंडू पकडला जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, त्याच्यामुळे मात्र जरूर 1 धाव मिळेल. प्रत्येक आलेली एकेरी धाव निश्चितच टाकीगाव संघाचं टेन्शन कमी करेल, कारण आता इथून टेन्शन जर वाढलं असेल तर म्हणजेच आर्या 11 नवळे संघाचं इथून येणारा प्रत्येक विकेट महत्वाचा आहे. मग नावा संघाचं विजयाचं समीकरण हे ठरलं. नावा संघाने धावा कमी देत महत्वाचं म्हणजे विकेट काढत राहिले. जवळजवळ 8 गडी बाद झाले, त्यामुळे महत्वाचे गडी बाद झाले. शेवटचे येणारे फलंदाज पाहिले तर टेल एंडर्स असतात, त्यांना काही गोलंदाजी समजली नाहीये. बाकीचं काम मात्र त्या संघांच्या फिल्डर्सने केलं. गोलंदाज आपण पाहिला शेवटच्या गोलंदाजीमध्ये तर निश्चितच अतिशय चांगली काम करणार रितेश मडवी मात्र मॅन ऑफ द मॅच ठरला. आर्या ओवळे सांगायचं कारण एवढंच आहे, मागच्या मॅचचं कारण मॅच बनतात, तुम्हाला मॅच बनवावी लागेल. रवींद्र म्हात्रे पुन्हा एकदा बॅक इन द ऍक्शन. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी तर त्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. रामबागमध्ये रवींद्र म्हात्रे यांची गोलंदाजी चांगली पाहिली होती. मग हा संघ रामबाग चषकामध्येही खेळताना पाहिला होता, तिथेही आपण 2 लाखाची स्पर्धा आणि इथेही रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा. या वेळेला जर पाहिलं तर अनेक बक्षिसांची खैरात. टायमिंग वरती लक्ष द्यायचं मित्रांनो. अखूट टप्प्याचा चेंडू जास्त काळ हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये बराच उशीर थांबल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक आलाय तिथे. पुन्हा एकदा एका गडी बाद झालाय. म्हणजेच जे निश्चित सांगितलं गेलं होतं रवींद्र म्हात्रे यांना की तुम्हाला पेस काढावा लागेल आणि अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. इथे महत्वाचा फलंदाज स्वप्नील खार पाटील ताकदवर बॅटिंग करणारा 16 धावसंख्येवरती मात्र बाद झालाय. यस डीजे. ही मॅच ऑन आहे. 15 चेंडू 27 धावांची गरज. रिवॉल मात्र आता समजून चुकलेत ह्या खेळपट्टीला कोणत्या व्हेरिएशनची गरज आहे. इथून मात्र आपण पाहिलं तर निहाल अमे आणि स्वप्नील टॉप ऑर्डर कोलॅक्स झाली. मिडल ऑर्डर इथून मात्र संघाला तारून नेईल का. नवीन फलंदाज सर्वेश नाईक. खोलो टप्प्याचा चेंडू होता, कदाचित यष्ट्यांना बॅट लागली. हिट विकेट मध्ये मात्र इथं फलंदाज बाद होईल. काय घडलंय, सातत्याने विकेटचं पतन मात्र पाहायला मिळतंय. आल्या पावली चाललाय हा माघारी फलंदाज सर्वेश नाईक.
दरम्यान सन्माननीय महेंद्र घरत साहेब वहाल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. रामशेठ ठाकूर साहेब खासदार चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा इथे विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी होती. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर रवली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धीरज अरुण पाटील साहेब यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. हॅट्रिकचा चेंडू आहे. मॅच मध्ये कमबॅक करतोय का आर्यावळ संघ? उठा, जागे व्हा, तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं लक्ष प्राप्त होत नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे, कदाचित क्षेत्ररक्षकाला बीट करून जाईल. येस, डेफिनेटली हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूचा अंदाज घेता आलेला नाहीये. जाईल हा दर्जेदार चौकार. तर सुभाष पाटील साहेब मोरावे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सुभाष पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मायची उपदार पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान मी ऋतिक ठाकूर यांना विनंती करतो. आइये ठाकूर साहब, आपल्या शुभ हस्ते मामा भाचे मिळून आपण इथे सन्मान करूया. जुगलबंदी आणि मामा भाचे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान आपण पाहतो. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रभंजन परदेशी पहिल्यांदाच मात्र आलाय आणि तिथून एक चौकार खेचल्यानंतर ह्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं तर एकेरी आली. धावसंख्या पाहिल्या तर निश्चित धावपटलावरती 36 येणारे 12 चेंडू 22 धावा. येस प्रवीण सर. तर विनोद कोहली साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी आदेश ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. विनोद कोहली साहेब आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी आदेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विनोदजी कोहली साहेब यांचा सन्मान आपण करावा. तर सर्जा शंकर बिचवा बैलाचे मालक आणि नाईट स्पर्धेचे दमदार यशस्वी आयोजक प्रवीणभाई कोहली, सदना स्मृती विनर्स गव्हाण 11 गव्हाण क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते, आपणास विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. की मित्रांनो, सदना स्मृती विनर्स गव्हाण म्हटल्यानंतर आपल्या वडिलांचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये अजरामर ज्यांनी नेहमीच केलंय ते असे प्रवीण सदानंद कोहली यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 22 धावांची गरज. मॅच आता मात्र पुन्हा एकदा बनली, कारण ज्या वेळेला सुरुवात झाली ना मॅच त्यावेळेला 11.60 सरासरीने धावायचं होतं. आता मात्र पुन्हा एकदा सरासरीने पाहिली तर 11 वरती आली. मध्यंतरी धावा खर्ची झाल्या होत्या, कारण रेवाल मात्र यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, तदनंतर पण दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा रिवाल मात्र यांनी खर्च केल्या त्या अवघ्या 7. कमबॅक केलंय. विशेष म्हणजे या षटकामध्ये 2 विकेट मिळाल्या. एकत्रित गडी गारद झाले ते 4, ज्याच्यामध्ये निहाल नाईक, अमेय पाटील, स्वप्नील खार पाटील आणि सर्वेश नाईक. तर आता मात्र पाहिलं एक प्रथम द्वितीय तृतीयानं पंचम क्रमांकाचे फलंदाज बाद झालेत. चतुर्थ आणि षष्टम क्रमांकाचे फलंदाज मात्र आपण पाहतोय जे की क्रीज वरती खेळतात. आता स्ट्राईकला पाहिलं तर चैतन्य पाटील, प्रभंजन परदेशी, येस 2 चेंडू खेळलाय आणि 5 वरती खेळतोय, ज्याच्यामध्ये 1 चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय राजेंद्र मुंगाजी. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. यस टीम गव्हाण वेलकम. गव्हाण टीमचं इथं अगदीच स्क्वॉड आपण पाहतोय. सहर्ष स्वागत आहे. तर प्रवीण जी आपण कुठे असेल यावं व्यासपीठावरती, अग्राची विनंती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने मात्र निश्चित त्याला लॉट केल्या. बॅक टू बॉलर ड्राईव्ह खेळलाय ओव्हर द हेड ऑफ द बॉलर. निश्चित 1 धाव मात्र मिळेल. एकीने मात्र जरूर इथे आर्या ववळे संघ तात्पुरता खुश असेल, कारण आपण मॅच मध्ये बनलोय अजूनही. आज अनेक गावांमध्ये गावकप पाहायला मिळाले. मग गावांमध्ये ही गावकप होता तिथं मंगलमूर्ती संघाने विजयशी संपादन केला. नावामध्ये गावकप होता तिथे नटराज नावा संघाने मात्र विजयशी संपादन केला. दिवस रात्र खेळ चालू आहे, त्याच्यामुळे मात्र क्रिकेटला भरपूर संधी मिळते, प्राप्त होतेच संधी. कदाचित तिथं मात्र पंजनकडे अपील केली होती. कॉट बिहाइंड द विकेट. गडी मात्र गारद झालाय. पुन्हा एकदा गड्याचं पतन.
छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावरती आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित संगीत ऐकतोय. अगदीच उत्साह आणि ऊर भरून येतोय, कारण छत्रपती शिवरायांचं नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्या मनामध्ये आणि हृदयाची स्पंदनं ती तेज होत असतात. झाले बहु होतील ही बहु, पण या समूह असं म्हटलं जातं. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रणित पाटील. खोलवर टप्प्याचा हा चेंडू जरूर बॅक टू बॉलर खेळलाय पुन्हा एकदा. मॅच बनती का? कदाचित पहिली मॅच जशी बनत गेली की धावा कमी देत गेले, तिथून विकेट मिळवत राहिलं, अशी ही मॅच दुसरी बनणार का? आर्या ओवले इज कमिंग बॅक डाऊन द लेग. ह्यावेळेला मात्र पूर्णपणे लाईन मिस केलाय, त्यामुळे पंचांना काही कोणतीही शंका नसणार आहे. वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. वाईड मध्ये मात्र एक धाव ऍड केली, बऱ्याच उशिरानंतर स्कोरबोर्ड हल्लाय. धावसंख्या आपण पाहतोय 39. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 मध्ये 19 टेन्शन बनतंय. इथून जर एखादा मोठा फटका टेन्शन इथून मात्र देऊन जाईल आर्या ओवळे संघाला, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे, सुमार गोलंदाजी. फटका बनलाय. आल्या पावली चेंडूला मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून आर पार सीमा पार तडीपार षटकार. आपण विचार केला तिथे गबान क्रिकेट संघ खेळणार आहे. आणि मगाशी उल्लेख केला, जेव्हा जेव्हा रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ असेल, जोपर्यंत रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ असेल तोपर्यंत त्या संघाला सर्जा बिचवा शंकर बैलाचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक प्रवीणबाई कोहली यांच्या वतीने टी शर्ट दिले जातील. आणि त्यांनी अनाउन्समेंट केली होती उल्वेच्याच मैदानावरती की जिथे जिथे गबान संघ खेळत असेल आणि जिथे प्रवीण गायकर असेल, आणि ते माझे फॅन आहेत आणि त्यांनी दिलेला हे प्रेम आहे की त्याला जिथे असेल आणि गबान संघ आणि प्रवीण असेल की त्यासाठी 510 रुपयाचं नेहमीच कॅश प्राईज त्यांच्या वतीने देण्यात आलंय. ते आले नाहीत, त्यांच्या भाच्याचा कार्यक्रम आज बारसा आहे, परंतु दरप्रमाणे त्यांच्या वतीनं 510 रुपये 10 त्यांचा लकी आकडा. धन्यवाद. पुन्हा एकदा सुंदर फटका. अगदीच मोक्याच्या क्षणी इथं मात्र आलाय चौका. सातत्याने आलेले मोठे फटके पूर्णपणे मॅचचा चेहरा मोहरा बदलून गेल्या. कुठेतरी 19 धावा बाकी असताना आलेल्या सातत्याने षटकार चौकार मॅचला कमबॅक केलंय. अजूनही 7 मध्ये 9 आहेत. याच्या आदल्या मॅच मध्ये 7 मध्ये 8 होत्या, तिथून 6 राहिल्या होत्या. मॅच बनतात राजेंद्र, मॅच बनवाव्या लागतील. परंतु ज्या पद्धतीने प्रभंजन परदेशी आणि प्रणिल पाटील अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतात, इथून अजून मोठे फटके जर लागले प्रणितचे तर मात्र निश्चित मोठी कामगिरी आपल्या संघासाठी प्रणित करेल. परंतु काय घडेल काय बिघडेल, येणारे 7 चेंडू मात्र हे पूर्ण चित्र उलगडून टाकतील. 7 मध्ये 9. फटका फसलाय जरूर, कनेक्शन प्रॉपर नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, डेंजर एंडला मात्र पाहिलं तर स्वतः फलंदाज होता, चुकीच्या बाजूला थ्रो केला गेलाय. कधी हा थ्रो हा फलंदाजाच्या बाजूला करणं गरजेचं असतं, स्ट्रायकिंग फलंदाजाच्या बाजूला करणं गरजेचं असतं. इथे मात्र डिसिजन चुकलंय, त्याच्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाल्या. 2 धावा या शेवटच्या चेंडूवरती जोडल्या गेल्यात. ह्या 2 धावांनी मात्र धावसंख्या पाहिली तर पोहोचल्यात त्या निश्चित 51च्या घरामध्ये. या षटकामध्ये धावा आल्या 15. आता मात्र 6 चेंडू 7 धावांची गरज. यस, डेफिनेटली मगाशी तसंच या ठिकाणी समीकरण आपण पाहिलात. म्हणजे आजच्या लढतीच्या तुम्ही पाहताय सी गटातील त्या प्रत्येक लढती हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. सुपर संडे आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना करताना आपण या ठिकाणी पाहतो सर. डेफिनेटली मी ते सांगत होतो की 6 चेंडू 7 धावा मगाशी आल्या होत्या. त्यावेळेला तो गोलंदाज मात्र आपण पाहिला रितेश मडवी, ज्याने ती मॅच बनवून दाखवली. मॅचेस बनतात मित्रांनो, स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी हरी खरी अवकात. तर आपली खरी अवकात दाखवावी लागेल. ज्या पद्धतीने त्या निहालने दाखवली त्या पद्धतीने शेवटचा येणारा गोलंदाज या 6 धावा या 7 धावा इंटॅक्ट करून दाखवेल का? या 6 धावा 6 चेंडूमध्ये 7 धावा आहेत, पण 6 तुम्हाला डिफेंड करायचे आहेत म्हणून मी 6 म्हणतोय. या 6 धावा सेफ ठेवून दाखवेल का? कारण जर की 7 धावा झाल्या तर मात्र निश्चितच टाकीगाव संघ विजयश्री संपादन करेल. सोपं नसणार आहे, कारण ही जी विकेट आहे आपण पाहतोय लेदर क्रिकेटची विकेट आहे. ज्या गोलंदाजाकडे चांगला लेग ब्रेक ऑफ ब्रेक आहे ना, तो गोलंदाज योग्य वापर करून फलंदाजांना फसवू शकतोय. आताच्या मॅच मध्ये मगाशीच्या मॅच मध्ये फरक एवढाच आहे, आता फक्त विकेट पडलेत 5, मगाशी विकेट पडले होते
त्यावेळेला 7 आणि शेवटचा 8वा नंतर पडला. तर आता मात्र तो क्षण आठवावा लागेल आपल्याला सुद्धा. अश्विन पाटील वैयक्तिक पहिलं, सांघिक 5वं आणि अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. याच्यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय मेघनाथ प्रतिशांत जासई विपक्ष सदानंद स्मृती गव्हाण. ही लढतही अगदीच आपल्याला चांगली मोठी पाहायला मिळेल. मग खासदार चषकाच्या ही एक वैशिष्ट्य राहिलं, प्रत्येक संघाने 100% डेडिकेशन देताना मात्र लढती रंगवल्यात. अगदीच 1-2 मॅचेस वन साइडेड झाल्या आणि आता प्रत्येक मॅच टफ फाईट. अख्खू टप्प्याचा चेंडू अगदीच सरळ ठोठावलाय. मॅच मधला पूर्णपणे ह्या टेन्शन काढून टाकलंय. म्हणजेच हा फलंदाज प्रभंजन परदेशी हा आलाय जबरदस्त असा षटकार. थँक्यू. तर पहिल्याच चेंडूवरती आलेला षटकार मॅचचं मात्र चित्र बदलून गेला. 6 मध्ये 7 हवा होत्या, आता मात्र 5 मध्ये अवघी 1 धाव विजयाची. टाकीगाव संघ मात्र निश्चितच विजयश्रीकडे सरसावतोय, परंतु आर्या ओळे संघ अजूनही रणनीती आखण्याचा प्रयत्न करते, व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न करतो. कारण मित्रांनो बरोबर आहे तुमचा, शेवटच्या श्वासापर्यंत लढलं पाहिजे. येस, हा चेंडू मात्र सुंदर आहे. म्हणून तर आपल्या ऐका देशभक्ती गीतामध्ये सुंदर वाक्य आहे, जब तक थी सास लढे हो फिर अपनी लाश बिछा दे. जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण खेळणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ह्या वेळेला मात्र लूज चेंडू फेकलाय. अशा पद्धतीने चेंडूचा अगदीच गरज नव्हती. इथे मात्र सुंदरसं चौकाराने मॅचला संपविलंय. ते म्हणजेच फलंदाज प्रभंजन परदेशीच्या ह्या अतिशय गोड खेळीने ऐन वेळेला आला. अगदीच 6 चेंडू खेळला आणि या 6 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराची अतिशय बेधुंद खेळी केली, त्या म्हणजे 16 धावांची. आणि आपल्या संघाला मात्र विजयश्री संपादन करून दिलाय. देशी 6 बॉल 16, स्वप्नील खार पाटील 8 बॉल 16 आणि अमय पाटील 6 बॉल 13 धावा त्याने ठोकल्या. सागर गायकवाड एकट्या पट्ट्यानं 29 धावा ठोकल्या होत्या आणि प्रसाद गायकवाडनं 9 बॉल 16 एकूण 57 धावा 51 धावा होत्या आणि 52 धावांचा 61 माफ करा 58 पाटला करायचा होता. 61 धावा ठोकल्या आणि तो सामना जिंकला. 9व्या 11 टीम टाकीगाव अभिनंदन अँड हार्ड लक टीम आर्या स्पोर्ट्स ओले क्रिकेट संघ. तर या सामन्याचा सामना पुरुषोत्तम प्लेयर ऑफ द मॅच, ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करताना 3 विकेट मिळविले आणि फलंदाजी करताना 8 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या, स्वप्नील खार पाटील ठरला या सामन्याचा सामना पुरुषोत्तम, ज्याच्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 16 आणि पहिलं 1 षटक हाताळताना 12 धावा देताना 3 विकेट मिळवल्यात. तर स्वप्नील खार पाटील आपण यावं आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील. रॉकस्टार, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सुभाष ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान.